आणि सोशल मीडियावर काही भामटे काय बोलतात की अरे एखाद्या मायमाऊलीचे जर कपडे फाडले तर तुम्ही गप बसणार का, तशा आरोपीला पाठिंबा देणार का? अरे हरामखोरांनो, जर खरंच एखाद्यानं कपडे फाडले असते तर त्याचे हातपाय सगळ्यात पहिले आम्ही तोडले असते. परंतु तिथली सत्यता काय, कपडे कोणी फाडले, कसे फाडले, त्याचे व्हिडिओ सगळे माझ्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहे. सगळे व्हिडिओ उपलब्ध आहे. मी पोलीस प्रशासनालाही सांगतो, तर तुम्हालाही सांगतो, पोलीस प्रशासनाचा आमचा वाद नाही. उलट पोलीस प्रशासन ज्या पद्धतीनं काम करत आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहे. परंतु या ठिकाणी दादागिरी बघा. पोलीस प्रशासनाला सुद्धा काम करू द्यायचं नाही, नियमानं बोलू द्यायचं नाही, खरं बोलू द्यायचं नाही. आणि आम्ही म्हणू तसाच बोला, आम्ही म्हणू तशाच गुन्हे दाखल करा. आणि काय तर ती पोरगी सांगून तशाच केसेस लागल्या पाहिजे. असं कसं जमन भाऊ? हा कायदा तुमच्या आमच्या बापाचा नाही, आपल्या सगळ्यांचा बाप डॉक्टर भीमरावजी आंबेडकर यांनी तो ठिकाणी कायदा लिहिला आणि त्या कायद्यावर हा राज्य आणि देश चालतो. त्यामुळे गुन्हे दाखल होतील तर आपल्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यानं दाखल होईल, त्या जरांग्या फिरांग्याच्या सांगण्यानं होणार नाही. आता जर खऱ्या त्या गुन्ह्याची त्या प्रकरणाची चौकशी करून खऱ्या आरोपीवर आणि ज्यांनी खोटं कमांड रचलं त्यांच्यावर जर गुन्हे दाखल झाले नाही तर जरांग्याला म्हणा तू 25ला सभा घे, त्याच्यासमोर मी सभा घेतो मोठी. तू काय सांगतो की राज्यातली रत्नागिरी, सोलापूर, सांगली, कोकण, खानदेश इकडून लोक येतील. अरे जातीवाद कधी केला नाही, या ठिकाणच्या सगळ्या जातीचे लोक येतील. पण तुझ्या जातीच्या जाण्याचे असले राजस्थान, कर्नाटक, छत्तीसगड, राज्याच्या नाही बाबा, यशाच्या कानाकोपऱ्यातून. आणि मग कसं होईल?